नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे तिकडची फिश करी। आणि या फिश करी बरोबर इकडे एक विशिष्ट प्रकारचा भात सर्व केला जातो ज्याला रेड राईस म्हणतात। हा भात लाल रंगाचा असतो। तर ह्याच दोन रेसिपीज आज आपण बघणार आहोत, गोवन फिश करी विथ रेड राईस। चला सुरू करूया। या गोवन फिश करीसाठी आपण एक मसाला बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी एका नॉनस्टिक पॅन मध्ये धणे आणि जिरे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत। आता आपलं हे धणे आणि जिऱ्याचं मिक्सचर भाजलं गेले, याला आपण एका मिक्सरच्या जार मध्ये टाकूया आणि त्याच्याबरोबरच याच्यामध्ये नारळ, त्याच्यानंतर माझ्याकडे या सुक्या मिरच्या आहेत, त्या पण अशा नुसत्या आपण हाताने तोडून टाकायचे, लसूण, आलं, दालचिनी आणि लवंग। लवंग टाकल्यानंतर आपण हा मसाला वाटताना त्याच्यामध्ये आपण आंबटपणा येण्यासाठी थोडंसं व्हिनेगर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून याची एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया। आता ही आपली पेस्ट रेडी आहे, याला बाजूला ठेवूया आणि फिशला मॅरिनेट करून घेऊया। गोवन फिश करीसाठी आपण पापलेट वापरणार आहोत, त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं मीठ आणि याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेट करून आपण याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत। आपलं फिश छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण ह्याची करी बनवून घेऊया। त्याच्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। ह्या कांद्याला चांगलं गुलाबी होईपर्यंत आपण आता परतून घेणार आहोत। आपला हा जो कांदा आहे तो आता छान परतला गेलाय। त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेऊया। या वाटणामध्ये आपण मिरच्या टाकल्या आहेत, पण तरी पण हे थोडंसं अजून तिखट करण्यासाठी मी याच्यामध्ये अजून एक हिरवी मिरची टाकते। हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण याला 2 ते 3 मिनिटं छानपैकी शिजवून घेणार आहोत, म्हणजे हा मसाला चांगला शिजेल आणि सगळं तेल जे आहे ते वरती येईल। हा मसाला जो आहे तो चांगला परतला गेलाय। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि पाणी टाकल्यानंतर एकदा परत मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण फिशचे पीसेस टाकूया। आता ह्या ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेले फिशचे पीसेस आहेत ते ॲड करूया। त्याच्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये हलकंसं मीठ पण टाकून घेणार आहोत। याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण का फिश जे असतं ते पटकन शिजतं आणि त्यामुळे तुटण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने या करीला मिक्स करायचं आहे। तर सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये गेलेत। शेवटी एक गोष्ट ॲड करायची ती म्हणजे थोडासा चिंचेचा कोळ। याला परत मिक्स करून घेऊया आणि चिंचेचा कोळ टाकल्यानंतर ह्याला 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया। आपली फिश करी आता तयार आहे। याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। आणि ह्या फिश करीला आपण ह्या रेड राईस बरोबर सर्व करणार आहोत। तो पण एका बोल मध्ये आपण आता काढून घेऊया। गोवन फिश करी विथ रेड राईस तयार आहे। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.